नमस्कार मंडळी। आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची चमचमीत झमझमीत चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे। बघू शकताय मस्त अशी दाटसर झालेली आहे, अप्रतिम लागते चवीला। अशी झणझणीत चटणी जर बनवलात तर अर्धी भाकर किंवा एक भाकर जे एक चपाती जास्तच जाईल। तर अशी एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। दाटसरपणा येण्यासाठी काही टिप्स आहे त्याच्यामध्ये। तर बघू शकताय मस्त अशी लालसर टमाट्याची मी चटणी बनवलेली आहे। आता इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत। आता किती प्रमाणात बनवायचं तुम्हाला तर त्याच्यावर अवलंबून आहे। मी अर्धा केजीच्या जवळपास मी इथं टोमॅटो घेतलेले आहेत। पाठचा भाग काढून टाकायचा आहे आणि एकातनं 2 भाग आणि अर्ध्यातनं 2 भाग करून याला 4 भाग असे कापून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर याला सगळेच अशाच पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आपल्याला। टोमॅटो थोडेसे पिकलेले किंवा लालसरच घ्या, म्हणजे चटणीला कलर खूप छान येतो। आता इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे, मीडियम जार घ्यायचा आहे। सगळेच टोमॅटो कापून घेतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता इथं बघा सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे याच्यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला। तर लसूण आणि अद्रक जे आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकताय। मस्त त्याचा फ्लेवर या चटणीमध्ये खूप छान लागत होता। तर मस्त झाली होती माझी चटणी। आल्याचा तुकडा टाकलेला आहे। मग अद्रक आणि लसूण जे आहे ते थोडंसं जास्त प्रमाणात टाका, म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो। तर इथं अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये। आता इथं बघा बेडगी मिरची जी आहे ते मी 4 ते 5 मिरच्या भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये। तर ते भिजून झालेले आहेत असं। तर कलर येण्यासाठी, लालसर कलर येण्यासाठी हे मिरच्याचा वापर केलेला आहे मी, किंवा कलरही येतो आणि फ्लेवरही छान येतो याच्याने। तर बघू शकताय इथं मी 4 ते 5 बेडगी मिरची टाकलेली आहे। ही जर मिरची अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची, म्हणजे त्याच्याने पण कलर खूप छान येतो। तर आता इथं मी आपल्या तिखट प्रमाणे लाल तिखट जे असतं ते तिखट टाकून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तिखट थोडंसं मी जास्तच टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे, म्हणजे याच्याने खूप छान चटपटीत होते, झणझणीत होते चटणी। तर 1 चमचा इथं मी धना वापर केलेला आहे, धन्याचा। तर धन्याने पण खूप छान टेस्ट येते या चटणीला, म्हणून मी इथं चटणीमध्ये धन्याचा वापर केलेला आहे अख्खा। तर आता इथं बघू शकताय मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे। आता ही तर झाली प्युरी म्हणसाल तुम्ही, पण ही आणखीन मी याला तडका वगैरे देऊन घेणार आहे। तर मस्त अशी लालसर स्मूथ अशी चटणी वाटून झालेली आहे आता आपली। आता इथे एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। कढई गरम झाली की मग याच्यामध्ये एक 2-3 पळ्या मस्त अशा तेल घालून घ्यायचं आहे। तेलामध्ये कंजूसी करायची नाही। तर बघू शकता मी आपल्या तेलाच्या पळीने 3 पळ्या इतकं तेल घालून घेत आहे याच्यामध्ये। आणि फोडणीला आपण काहीच टाकणार नाही तडक्याला, फक्त दाटसरपणा येण्यासाठी मी इथं तडका देऊन घेत आहे। आणि तडका दिल्याच्या नंतर छान फ्लेवर येतो किंवा चव छान येते या चटणीची, म्हणून मी इथं तडका देऊन घेतलेला आहे। तर बघू शकताय मस्त अशी ओतून द्यायचं आहे बॅटर सगळं। आता टोमॅटोचा कच्चापणा जाण्यासाठी तो थोडंसं या चटणीला 1-2-3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर बघू शकताय मस्त असं कच्चापणा जाण्यापर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे याला। कच्चापणा गेलेला आहे, बघू शकताय मस्त असे आणखीन कलर वाढलेला आहे याचा, लाल झालेला आहे। तर बघू शकताय आता शेंगदाण्याचं कूट मी इथं घातलेलं आहे। 3 ते 4 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे याच्यामध्ये। चटणीला खूप छान टेस्ट येते याच्याने। बघू शकताय मस्त असं कूट घातल्याच्या नंतर एकजीव करायचं आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघू शकताय तर हे चटणी कमीत कमी 1 आठवडाभर तर टिकते। तर बघू शकताय मस्त असं चटपटीत झणझणीत चमचमीत अशी चटणी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय। अप्रतिम दिसते, चवीला सुद्धा भन्नाट लागते। अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा,
शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन चटपटीत रेसिपी पाहायला मिळतील। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील।